बुद्रुक शिवारात निळ्या ध्वजाची विटंबना। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील रोहिली बुद्रुक शिवारात असलेल्या शिवराणा हॉटेलजवळ जातेगाव येथील बौद्ध समाजाचे नागरिक भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी जात असताना कन्नड तालुक्यातील खामगाव येथील जातीयवादी लोकांनी गाडीला लावलेला निळा ध्वज फाडून विटंबना केली। नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून रात्रीच 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील बौद्ध समाजाचे लोक दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी भीमा कोरेगावच्या 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जात असताना रोहिली बुद्रुक शिवारात असलेल्या शिवराणा हॉटेल समोर संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या खामगाव येथील जातीयवादी अज्ञात व्यक्तींनी गाडीला बांधलेला निळा ध्वज फाडून विटंबना केली। गाडीमध्ये सुरू असलेल्या टेपमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे बंद करा असे म्हणत हल्ला केला। त्यामुळे ते वातावरण चिघळले। सदर घटनेची माहिती नांदगाव पोलीस स्टेशनला प्रीतम चौधरी यांना समजताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि बोलठाण आउट पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भास्कर बस्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली व येथील वातावरण शांत करत तपासाची चक्रे नांदगाव पोलिसांनी सुरू केली। या घटनेबाबत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता BNS 2023 अन्वये 118(1) 352 तसेच 189(2) 191(2) अनुसूचित जाती आणि जमाती अन्याय प्रतिबंधक अधिनियम 1989 3(1)R तसेच 3(1)S आणि 3(1)T प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली आहे। 2 अज्ञात आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। पहिले घ्या अजून मग ते कोण झेंडा फाडला कोण होता झेंडा फाडला फोटो बिटो काढले गाडीतून गाणे ना बंद गाणे बंद करा म्हणतो तुम्ही कोण झेंडा फाडायला नाही हो काय नाही हो इकडे बोला कॅमेरा समोर बोला आम्ही कोण फाडा कोण तुम्ही किती जण होते नाही आमचं काही संबंध किती जण होते तुम्ही नाही आम्ही इथं होतो तुम्ही कोण होते तुमच्या संघ मी अजून आणि आम्ही 4 दोस्त 4 दोस्त त्या दोस्ताचे नाव अजून मी पहिलं नाव घ्या बोला वनवी काळे बरोबर नंतर इजू कवडे तिसरा कैलास कवडे कैलास गायके हो योगेश कवडे कैलास गायके